नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेमध्ये NTPC भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तर ही अपडेट काय आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, इंडियन रेल्वेमार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे NTPCच्या जागा येणारा यामध्ये अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पासवर आणि ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधरवर ते जागा किती राखीव आहे, किती अप्रूव्ह झालेले आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा या ठिकाणी आराखडा दिलेला आहे। नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट लेवल म्हणजे 12वी पासवर, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पास। तर यामध्ये 12वी पासवर कोणकोणती पदे असणार आहे बघा। अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट 361 जागा अप्रूव्ह झालेला आहे। नंतर तिकीट कलेक्टर 1985 जागा अप्रूव्ह झालेली आहे। नंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 जागा अप्रूव्ह झालेल्या आहे आणि नंतर ट्रेन क्लर्क 68 जागा अप्रूव्ह झालेल्या आहे। म्हणजे 12वी पासवर NTPCमध्ये 3404 जागा या अप्रूव्ह झालेल्या मान्य झालेल्या आहे। तर आपण अगोदरच तुम्हाला माहीत आहे की दरवर्षी आता रेल्वेची भरती येणार आहे आणि NTPCची भरती हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे। ठीक आहे, तर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहे त्यांच्यासाठी 3404 जागा या ठिकाणी असणार आहे। यामध्ये TC लिपिकच्या पण जागा राहणार आहे। आता यामध्ये ग्रॅज्युएट लेवलवरची पदे बघा। ग्रॅज्युएट लेवल यामध्ये गुड्स गार्ड्स 2684 जागा, नंतर स्टेशन मास्टर 963 जागा, नंतर आहे चिप कम तिकीट सुपरवायझर 1737 जागा, नंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 1371 जागा आणि शेवटी आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 725 जागा। तर मित्रांनो, ग्रॅज्युएट लेवलवर 7479 जागा भरल्या जाणार आहे आणि एकूण जागा असणार आहे 10884। तर मित्रांनो, या ठिकाणी 10884 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे जवळपास 10,000 जागा या NTPC मार्फत भरल्या जाणार आहे जेव्हा ही भरती येणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आणि ग्रॅज्युएट पोस्ट आणि यामध्ये तुम्हाला झोन दिलेला आहे। रेल्वे झोन म्हणजे कोणत्या झोनमध्ये कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत। तर आपण या ठिकाणी बिलासपूर मुंबई बघा, मुंबईमध्ये 36 जागा असणार आहे। अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट नंतर तिकीट कलेक्टरचे असणार आहे 372 जागा, बिलासपूरमध्ये 76 जागा असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण आराखडा या ठिकाणी दिलेला आहे। सेंट्रलमध्ये 984 जागा भरल्या जाणार आहे ग्रॅज्युएट पोस्ट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट मिळून, आणि तर बिलासपूरमध्ये 259 टोटल सेंट्रल रेल्वेमध्ये 1243 जागा या दोन्ही पदा मिळून असणार आहे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट। ठीक आहे, तर संपूर्ण मित्रांनो माहिती या ठिकाणी दिलेली आहे, हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे। या संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे। आणि या ठिकाणी वेस्टर्न झोन दिलेला आहे। वेस्टर्न झोनच्या पण जागा मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे। टोटल 1302 जागा वेस्टर्न झोनमध्ये असणार आहे। यामध्ये मुंबई, भोपाळ आणि अहमदाबाद हे झोन असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं भरती हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे आणि सध्या फक्त या जागा अप्रूव्ह झालेल्या आहेत। त्याबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। त्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।